मेटलर्जीमध्ये इन्व्हॉल्व असणारे डिफरंट प्रोसेसेस किंवा स्टेजेसचा अभ्यास आपण करत आहोत. सध्या आपण डिस्कस करत आहोत टॉपिक किंवा स्टेज एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. यामध्ये आपण बघितलं की मेटलचं एक्स्ट्रॅक्शन कसं करायचं हे डिपेंड करतं मेटलच्या रिॲक्टिव्हिटीवर. सो मेटल जर हायली रिॲक्टिव्ह असेल, मेटल जर मॉडरेटली रिॲक्टिव्ह असेल आणि मेटल जर लिस्ट रिॲक्टिव्ह असेल किंवा यामध्ये असणार ह्या 3 कॅटेगरीला जे बिलॉंग करत असेल तर या प्रत्येक कॅटेगरीसाठी एक डिफरंट एक्स्ट्रॅक्शन मेथड असते. त्यामध्ये आपण ऑलरेडी एक्स्ट्रॅक्शन ऑफ हायली रिॲक्टिव्ह मेटल हा टॉपिक कव्हर केलेला आहे. जर मेटल हायली रिॲक्टिव्ह असतील मग त्या केसमध्ये एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं हे याचा एक व्हिडिओ अवेलेबल आहे, आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. त्यामध्ये आपण बघितलं की हायली रिॲक्टिव्ह मेटलच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी आपण कोणते मेथड यूज करतो, त्या मेथडला आपण बोलतो इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन. काय बोलतो? इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन. आता जे रिमेनिंग 2 केसेस आहे म्हणजे मेटल जर मॉडरेटली रिॲक्टिव्ह असतील आणि मेटल जर लेस और लिस्ट रिॲक्टिव्ह असतील मग त्या केसमध्ये एक्स्ट्रॅक्शनसाठी कोणती मेथड यूज केली जाते किंवा कशा पद्धतीने एक्स्ट्रॅक्शन केलं जातं ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. यासोबतच मेटलर्जीमध्ये एक लास्ट स्टेज आपण डिस्कस केलेली रिफायनिंग ऑफ मेटल. ही स्टेजसुद्धा आपल्याला इथे बघायची आहे. ह्या स्टेजमध्ये किंवा रिफायनिंग ऑफ मेटल यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये जायचं नाही आहे. अगदी थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. टेक्स्टबुकमध्ये जी इन्फॉर्मेशन दिली आहे तेवढीच आपण इथे डिस्कस करणार आहोत. ओके, सो समजलं आपण ह्या व्हिडिओमध्ये बेसिकली काय काय डिस्कस करणार आहोत. एक्स्ट्रॅक्शन 2 कॅटेगरीसाठी, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल जर असतील त्यासाठी कशा पद्धतीने एक्स्ट्रॅक्शन केलं जातं आणि लेस रिॲक्टिव्ह मेटलसाठी कशा पद्धतीने एक्स्ट्रॅक्शन केलं जातं आणि यासोबतच रिफायनिंग ऑफ मेटल म्हणजे काय ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. सो नेक्स्ट टॉपिक एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. आता मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल म्हणजे काय, आपण जर रिॲक्टिव्हिटी सिरीज बघितली, रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये आपण बघितलं की रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये मेटल्स अशा पद्धतीने अरेंज केलेले असतात. टॉपला हायली रिॲक्टिव्ह मेटल असतात, बॉटमला लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल असतात आणि मिडलला मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल असतात. सो मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल म्हणजे काय, जे मेटल आपल्या रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या मिडल पोर्शनमध्ये मिळतात ते मेटल असतं मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल. ठीक आहे, म्हणजे त्याची रिॲक्टिव्हिटी मीडियम लेवलची असते. सो एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. The metals in the middle of reactivity series, such as iron, zinc, lead, etc. are moderately reactive. मिडल ऑफ रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये म्हणजे कोणते मेटल असतं? आयर्न म्हणजे काय? Fe, फेरस, त्यानंतर झिंक, त्यानंतर लेड, Pb. सो हे जे मेटल्स असतात हे असतात मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल. दे युजली ऑकर इन नेचर एज सल्फाइड और कार्बोनेट. तर हे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल असतात त्यामुळे ते जनरली सल्फाइड किंवा कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये असतात. ठीक आहे, कंबाईंड स्टेटमध्ये असतात. फ्रीली ते जनरली अवेलेबल नसतात, कंबाईंड स्टेटमध्ये असतात. कंबाईंड स्टेटमध्ये म्हणजे काय, कोणासोबत तरी रिॲक्शन करून त्या फॉर्ममध्ये ते अवेलेबल असतात. सो मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल हे युजली और जनरली नेचरमध्ये सल्फाइड किंवा कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये असतात. सल्फाइड और कार्बोनेट, सल्फर अँड कार्बन, सल्फाइड और कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये असतात. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक्स्ट्रॅक्शन करायचं आहे. एक्स्ट्रॅक्शन करायचं म्हणजे आपल्याला मेटल पाहिजे आहे, बरोबर. आपल्याला काय पाहिजे, मेटल पाहिजे आहे. बट जनरली ऑक्साईडपासून मेटल मिळवणं म्हणजे जर आपण केसेस कन्सिडर केला की सल्फाइड आहे, त्यानंतर कार्बोनेट आहे आणि ऑक्साईड आहे. ठीक आहे, आपण ह्या 3 केसेस जर कन्सिडर केलं तर ऑक्साईडपासून मेटल मिळवणं इझी असतं. ऑक्साईडपासून मेटल एक्स्ट्रॅक्ट करणं इझी असतं. सल्फाइड आणि कार्बोनेटपासून मेटल एक्स्ट्रॅक्ट करणं इझी नसतं. त्यामुळे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटलमध्ये काय केलं जातं, सगळ्यात आधी हे जे सल्फाइड असणार आहे सल्फाइडला कन्वर्ट केलं जातं ऑक्साईडमध्ये आणि ऑक्साईडपासून मेटल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. असं का, कारण ऑक्साईडपासून मेटल मिळवणं इझी असतं. त्याच पद्धतीने कार्बोनेट याला सुद्धा ऑक्साईडमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि त्यानंतर त्यापासून मेटल एक्स्ट्रॅक्ट केला जातो. ठीक आहे, समजतंय. सल्फाइड किंवा कार्बोनेट फॉर्ममध्ये मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल अवेलेबल असतात. बट डायरेक्टली आपल्याला मेटलचं एक्स्ट्रॅक्शन सल्फाइड किंवा कार्बोनेटपासून करणं डिफिकल्ट असतं. इझी जातं जर ऑक्साईड असेल, ऑक्साईडपासून मेटल एक्स्ट्रॅक्ट करणं इझी जातं. म्हणून काय केलं जातं, हे जे सल्फाइड फॉर्ममध्ये असणार जे मेटल आहे त्याचं कन्वर्जन पहिल्यांदा ऑक्साईडमध्ये केलं जातं किंवा कार्बोनेटचं कन्वर्जन ऑक्साईडमध्ये केलं जातं आणि मग ऑक्साईडपासून मेटल एक्स्ट्रॅक्ट केला जातो. ओके, सो बट इट इज इझियर टू एक्स्ट्रॅक्ट मेटल्स फ्रॉम ऑक्साईड. मेटलपासून ऑक्साईडपासून मेटल एक्स्ट्रॅक्ट करणं नेहमी इझी असतं. अँड सो बिफोर रिडक्शन सल्फाइड अँड कार्बोनेट्स आर कन्वर्टेड इंटू ऑक्साईड. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटलचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल नेहमी सल्फाइड किंवा कार्बोनेट फॉर्ममध्ये असतात. तर सगळ्यात आधी या सल्फाइडचं कन्वर्जन केलं जातं ऑक्साईडमध्ये, कार्बोनेटचं कन्वर्जन केलं जातं ऑक्साईडमध्ये आणि मग त्या ऑक्साईडपासून मेटल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. असं का, कारण ऑक्साईडपासून मेटल एक्स्ट्रॅक्ट करणं नेहमी इझी असतं. ठीक आहे, समजतंय. सो बेसिकली यामध्ये काय केलं जातं, या एक्स्ट्रॅक्शनमध्ये सल्फाइडचं कन्वर्जन करा ऑक्साईडमध्ये, कार्बोनेट फॉर्ममध्ये असेल तर कार्बोनेटचं कन्वर्जन करा ऑक्साईडमध्ये आणि मग त्या ऑक्साईडपासनं ते जे ऑक्साईड आहे
त्यापासून आपल्याला मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचा असतो. ठीक आहे, समजतंय. सो यामध्ये दोन मेथड यूज केल्या जातात. आता बेसिकली पहिली स्टेज काय असणार आहे, सल्फाईडचं कन्व्हर्जन ऑक्साईडमध्ये करणं किंवा कार्बोनेटचं कन्व्हर्जन ऑक्साईडमध्ये करणं. सो ही जी प्रोसेस असते याला आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. सो प्रोसेसेस टू कन्वर्ट ओव्हर्स इंटू ऑक्साईड. आपल्याला काय करायचं आहे, सल्फाईड ओव्हरचं कन्व्हर्जन ऑक्साईडमध्ये करायचं आहे, कार्बोनेट ओव्हरचं कन्व्हर्जन ऑक्साईडमध्ये करायचं आहे. ठीक आहे, समजते. सो त्यामध्ये दोन प्रोसेसेस आहे. एक प्रोसेस त्याला आपण बोलतो रोस्टिंग आणि एकाला आपण बोलतो कॅल्सिनेशन. रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन. ठीक आहे, एक आहे रोस्टिंग, एक आहे कॅल्सिनेशन. दोघांमध्ये फरक काय आहे, बेसिकली रोस्टिंग इट इज यूज फॉर सल्फाईड ओव्हर्स. जर सल्फाईड ओव्हर असेल त्यासाठी रोस्टिंग मेथड यूज केली जाते आणि जर कार्बोनेट ओव्हर असेल त्यासाठी कॅल्सिनेशन मेथड यूज केली जाते. ठीक आहे, सल्फाईडसाठी रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन ही मेथड कशासाठी यूज केली जाते, दॅट इज यूज फॉर कार्बोनेट ओव्हर्स. ओके, हे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, कार्बोनेट सी आणि कॅल्सिनेशन सी. आणि राहिला रोस्टिंग कशासाठी, दुसऱ्या ओव्हरसाठी म्हणजे सल्फाईडसाठी. सो आता यामध्ये रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन हे नावं तर वेगवेगळे दिसत आहे. दोघांमध्ये आपण काय करतो, ओव्हरचं कन्व्हर्जन ऑक्साईडमध्ये करत आहोत. मग या दोघांमध्ये बेसिक डिफरन्स काय असतो किंवा या प्रोसेसमध्ये डिफरन्स काय असतो. सो रोस्टिंगमध्ये काय केलं जातं, स्ट्रॉंगली हीट सल्फाईड ओव्हर्स इन एक्सेस एअर टू कन्वर्ट टू मेटॅलिक ऑक्साईड. रोस्टिंग आहे, रोस्टिंग आपण यूज करतो सल्फाईड ओव्हरसाठी. रोस्टिंगचा पर्पज काय, आपल्याला ऑक्साईड फॉर्म करायचे आहे. म्हणजे इथे फॉर्म होणार आहे ऑक्साईड. ऑक्साईड कशापासून फॉर्म होणार आहे, सल्फाईडपासून, सल्फाईड ओव्हरपासून होणार आहे. सो यासाठी सल्फाईड ओव्हरचं कन्व्हर्जन ज्यावेळेस आपल्याला ऑक्साईडमध्ये करायचं असतं त्यावेळेस रोस्टिंग मेथड यूज केली जाते. यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की यासाठी जे ओव्हर आहे ते हीट केलं जातं इन एक्सेस एअर. एक्सेस एअरमध्ये हे जे ओव्हर आहे हे हीट केलं जातं सल्फाईड ओव्हर आणि त्यानंतर आपल्याला मिळतं त्याचं मेटॅलिक ऑक्साईड. ठीक आहे, आता याच्या ऑपोजिट ज्यावेळेस आपण कॅल्सिनेशनचा विचार करू, कॅल्सिनेशन याच्यामध्ये डिफरन्स काय असतो, दिस इज यूज फॉर सल्फाईड ओव्हर अँड दिस इज यूज फॉर कार्बोनेट ओव्हर. हा आता एक पॉईंट ऑफ डिफरन्स आहे. सेकंड पॉईंट ऑफ डिफरन्स हा आहे की या केसमध्ये कॅल्सिनेशनमध्ये काय केलं जातं, स्ट्रॉंगली हीट कार्बोनेट ओव्हर्स इन नो एअर ऑर लिमिटेड एअर. तर यामध्ये काय होणार आहे, कार्बोनेट ओव्हरचं कन्व्हर्जन होणार आहे मेटॅलिक ऑक्साईडमध्ये सिमिलर टू फर्स्ट मेथड. बट यामध्ये फर्स्टमध्ये रोस्टिंगमध्ये एक्सेस एअर होती आणि यामध्ये नो एअर किंवा अगदी कमी एअर, अगदी बिलकुलच एअर नाही किंवा अगदी कमी लिमिटमध्ये एअर यूज केली जाते टू हीट दी ओव्हर. ठीक आहे, हा या दोघांमध्ये असणार डिफरन्स. आता हे आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर समजलं काय काय आपण डिस्कस केलं. आपण बघत आहोत एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल. मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल म्हणजे जे रिॲक्टिव्हिटी सीरीजच्या मिडलला असतात. तर हे जे मेटल असतं हे मेटल फ्री स्टेटमध्ये नसतात. जनरली हे मेटल सल्फाईड किंवा कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये असतात. सल्फाईड किंवा कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये किंवा कंबाईन स्टेटमध्ये अवेलेबल असतात. आणि ऑक्साईडपासून मेटल एक्स्ट्रॅक्ट करणं हे नेहमी इझी असतं किंवा ऑक्साईडपासून मेटल मिळवणं इझी असतं कम्पेअर टू सल्फाईड किंवा कार्बोनेटपासून. त्यामुळे नेहमी काय केलं जातं, अशा एक्स्ट्रॅक्शनमध्ये सल्फाईड ओव्हर आहे याचं कन्व्हर्जन ऑक्साईडमध्ये केलं जातं, ऑक्साईडपासून मेटल मिळवलं जातं. किंवा कार्बोनेट ओव्हर आहे त्याचं कन्व्हर्जन ऑक्साईडमध्ये केलं जातं आणि नंतर त्यापासून मेटल मिळवलं जातं. सो यामध्ये दोन प्रोसेसेस इन्व्हॉल्व आहे. एक प्रोसेस आहे रोस्टिंग, एक प्रोसेस आहे कॅल्सिनेशन. तर ओव्हरच्या अकॉर्डिंग प्रोसेस सिलेक्ट केली जाते. जर आपण कार्बोनेट ओव्हर कन्सिडर केला त्यासाठी कॅल्सिनेशन यूज केलं जातं आणि जर आपण सल्फाईड ओव्हर कन्सिडर केला त्यासाठी रोस्टिंग यूज केलं जातं. सो सी आणि सी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता रोस्टिंग आणि कॅल्सिनेशनमध्ये फरक काय आहे, ठीक आहे, ओव्हरचं डिफरंट आहे. डिफरंट ओव्हरचं कन्व्हर्जन ऑक्साईडमध्ये करण्यासाठी दोन डिफरंट मेथड आहे. बट रोस्टिंग आणि कॅल्सिनेशनमध्ये बेसिक डिफरन्स हा आहे की रोस्टिंगमध्ये जे आपण ओव्हर हीट करणार आहे ते आपण एक्सेस एअरमध्ये हीट करतो आणि कॅल्सिनेशनमध्ये आपण नो एअर म्हणा किंवा अगदी कमी एअरमध्ये ते हीट करतो. हा यामध्ये असणार बेसिक डिफरन्स. सो रोस्टिंगमध्ये काय होणार आहे बघा, सल्फाईडचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे, सल्फाईडचं कन्व्हर्जन ऑक्साईडमध्ये होत आहे. आता बघा यामध्ये आपण एक्सेस एअरमध्ये हीट करत आहोत. एक्सेस एअर आहे, बर्न होणार आहे, हीट होणार आहे. एअर आहे म्हणजे तिथे काय आलं, ऑक्सिजन आला, राईट. म्हणजेच काय, आपल्याला ऑक्साईड तर मिळतच आहे प्लस सल्फर आणि ऑक्सिजन. सल्फाईड आहे ना म्हणजे सल्फर असणार आहे. सो त्यापासून आपल्याला मिळतं सल्फर डायऑक्साईड SO2. ठीक आहे. सेकंड केसमध्ये कॅल्सिनेशनमध्ये आपण कार्बोनेट हीट करत आहोत. सो कार्बोनेट त्यापासून आपल्याला मिळत आहे ऑक्साईड आणि त्यानंतर कार्बन डायऑक्साईड. कार्बन त्यापासून कार्बन डायऑक्साईड, इथे सल्फाईड, इथे सल्फर डायऑक्साईड. ठीक आहे. हा आहे डिफरन्स रोस्टिंग आणि कॅल्सिनेशनमध्ये. आता याचं आपण लगेच एक्झाम्पल बघूया. रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन म्हणजे काय. रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन. सो रोस्टिंग आणि कॅल्सिनेशनमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे. रोस्टिंग दोघांचा पर्पज ते एकच आहे की यामध्ये आपण काय करतो, मेटल ओव्हरला त्याच्या ऑक्साईडमध्ये कन्वर्ट करतो. रोस्टिंग ही मेथड आपण यूज करतो सल्फाईड ओव्हरसाठी आणि कॅल्सिनेशन ही मेथड आपण यूज करतो कार्बोनेट ओव्हरसाठी. C कार्बोनेट ओव्हर असेल तर आपण कॅल्सिनेशन यूज करतो. रोस्टिंग मेथड आपण यूज करतो ज्यावेळेस ओव्हर असतात सल्फाईडचे.
रोस्टिंगमध्ये आपण काय करतो, हे जे ओर आहे याला आपण हीट करतो विथ एक्सेस एअर. विथ एक्सेस एअर. एअर आहे म्हणजे काय, एअरमध्ये असणार ऑक्सिजन सोबत त्याची रिॲक्शन होणार आहे, किंवा त्यामुळे आपण असं बोलू शकतो एक्सेस एअर और एक्सेस ऑक्सिजन. या केसमध्ये कॅल्सिनेशनमध्ये आपण म्हणतो की आपण हीट करतो ओरला इन नो एअर, किंवा असं आपण बोलू शकतो व्हेरी लिमिटेड एअर. लिमिटेड एअर किंवा नो एअरमध्ये आपण ओरला हीट करतो. हा या दोघांमध्ये असणार आहे डिफरन्स. सो व्हॉट इज रोस्टिंग? Heating sulfide ore strongly in presence of excess air, that is oxygen, to convert them into oxide. आपण सल्फाइड ओरला हीट करतो स्ट्रॉंगली इन प्रेझेन्स ऑफ एक्सेस एअर, एक्सेस ऑक्सिजन सोबत हीट करतो टू कन्वर्ट देम इंटू ऑक्साईड. ऑक्साईडमध्ये त्याचं कन्वर्जन आपण करतो. सो इट कन्वर्ट सल्फाइड टू ऑक्साईड विथ रिलीज ऑफ SO2 गॅस. सल्फाइड आहे, ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होत आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होत आहे, त्यामुळे आपल्याला इथे मिळणार SO2 गॅस. ठीक आहे. एक्झाम्पल झिंक सल्फाइड. जर आपण झिंक ओर कन्सिडर केलं विच इज इन द फॉर्म ऑफ सल्फाइड, दॅट इज झिंक सल्फाइड ZnS. आपण जर याचं रोस्टिंग केलं म्हणजे आपण त्याची रिॲक्शन घडून आणतो तर ऑक्सिजन सोबत, त्यामुळे केमिकल रिॲक्शन कशी असणार आहे, ZnS प्लस O2. झिंक सल्फाइड ओर त्याची रिॲक्शन आपण घडवली ऑक्सिजन सोबत किंवा एक्सेस एअरमध्ये आपण ते हीट करत आहोत, त्यामुळे या सल्फाइड ओरचं कन्वर्जन होत आहे ऑक्साईडमध्ये, सल्फाइडचं कन्वर्जन होत आहे ऑक्साईडमध्ये, त्यामुळे इथे आपल्याला मिळणार ZnO अलॉंग विथ रिलीज ऑफ SO2 गॅस. इथे SO2 गॅस बाहेर पडत आहे. सो ही झाली केमिकल रिॲक्शन. आता ही रिॲक्शन ऑलरेडी बॅलन्स आहे. रिॲक्शन तुम्ही प्रॉडक्ट आणि रिॲक्टंट काय आहे ते लक्षात ठेवून तुम्ही वेळेवर सुद्धा रिॲक्शन बॅलन्स करू शकता. बॅलन्सिंग कसं करायचं हे आपण केमिकल इक्वेशन अँड रिॲक्शन या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. तरी सुद्धा आपण एक रिव्हिजन म्हणून या इक्वेशनचं बॅलन्सिंग लगेच करून बघूया की इक्वेशन जर सपोज असं तुम्ही रिॲक्टंट प्रॉडक्ट लिहिले तर ह्या टाईपचं इक्वेशन तुम्ही कसं बॅलन्स करणार. तर बघा आपण काय करत आहोत, रोस्टिंग. ठीक आहे. आपण करत आहोत सल्फाइड ओरचं कन्वर्जन ऑक्साईड ओरमध्ये, त्यामुळे झिंक सल्फाइड जर मी कन्सिडर केलं याची रिॲक्शन होणार आहे ऑक्सिजन सोबत, त्यापासून मला मिळणार आहे ऑक्साईड आणि त्यासोबतच असणार आहे SO2 गॅस रिलीज. ठीक आहे. रिॲक्टंट लिहिले, प्रॉडक्ट लिहिले. ऑब्व्हियसली हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन बॅलन्स नाही आहे. कसं, कारण या साईडला ऑक्सिजन 2 दिसत आहे, या साईडला ऑक्सिजन 2+1 3 दिसत आहे. झिंक आणि सल्फर ओके आहे, बट ऑक्सिजन मिसमॅच आहे, काउंट मिसमॅच आहे, म्हणजे हे इक्वेशन कसं झालं, अनबॅलन्स इक्वेशन झालं. मी सुरुवात करणार ऑक्सिजनपासून, कारण मला ऑक्सिजनमध्ये प्रॉब्लेम दिसत आहे. या साईडला 2 ऑक्सिजन आहे, या साईडला 3 ऑक्सिजन आहे. मग मी काय करू शकते, या साईडचे ऑक्सिजन मी इन्क्रीज करू शकते. आता ह्या साईडला मी 3 ऑक्सिजन आणू नाही शकणार, कारण इथे नंबर सबस्क्रिप्टला 2 आहे. त्यामुळे एक ऑप्शन काय की O2 आहे, याच्या पुढे मी कोएफिशियंटला एक नंबर लिहू शकते, 1 नंतर नंबर येतो 2. सो लेट्स ट्राय विथ 2. सपोज जर मी इथे 2O2 केला, ठीक आहे, जर मी 2O2 केला तर O2 किती, या साईडला ऑक्सिजन किती होणार आहे, 2 × 2 4 होणार आहे. या साईडला ऑक्सिजन किती आहे, 3 आहे. मग या साईडचे ऑक्सिजन मी बॅलन्स करू शकते का, हो. या साईडला मला 4 ऑक्सिजन पाहिजे. इझी वे काय असणार, इथे ऑलरेडी 2 होते, इथे मला 2 करायचे आहे, इथे आहे 1, त्यामुळे जर मी इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर ऑक्सिजन 2 + 2 4 होणार आहे राईट हँड साईडला. लेफ्ट हँड साईडला सुद्धा ऑक्सिजन किती होणार आहे, 4 होणार आहे. ठीक आहे. ऑक्सिजनचा प्रॉब्लेम झाला सॉल्व्ह. बट आता हा जो 2 मी इथे लिहिलेला आहे हा झिंकला सुद्धा अप्लाय होतोय, बरोबर. त्यामुळे आता राईट हँड साईडचे झिंक किती झाले, 2 झालेले आहे. लेफ्ट हँड साईडला झिंक आहे 1, या साईडला 2 आहे, या साईडला 1 आहे. जे 2 आहे ते मी कमी करू नाही शकणार, म्हणजे मला इथे असणार झिंक वाढवावे लागतील. सो इथे बेस्ट वे काय असणार, मी इथे लिहिणार 2. आता काय होणार आहे, झिंक 2 झाले, ऑक्सिजन 4 झाले, या साईडला ऑक्सिजन झाले 4. सॉर्टेड आहे. आता सल्फर, हा जो 2 मी लिहिला हा 2 अगेन सल्फरला सुद्धा अप्लाय होतोय, राईट. हा 2 सल्फरला सुद्धा होत आहे, म्हणजे आता सल्फरचा प्रॉब्लेम झाला. या साईडला 2 सल्फर आहे, या साईडला 1 सल्फर आहे, त्यामुळे इथे मला करावं लागेल सल्फर इन्क्रीज. 2S, या साईडला मी करणार 2. ठीक आहे. आता परत बघा हा 2 ऑक्सिजनला सुद्धा अप्लाय होतोय, त्यामुळे ह्या साईडचे ऑक्सिजन किती होत आहे, आता 4 + 2 6 ऑक्सिजन होत आहे. आता एकदा आपण सगळे काय काय एलिमेंट्स आहे बघा. या साईडला झिंक 2 आहे, या साईडला झिंक 2 आहे, ओके. सल्फर 2 आहे, या साईडला सल्फर 2 आहे, या साईडला ऑक्सिजन 4 आहे, या साईडला ऑक्सिजन आता झाले 4 + 2 6 ऑक्सिजन आहे, 4 ऑक्सिजन आहे. बाकी सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. या साईडला 6 ऑक्सिजन आहे, या साईडला 4 आहे, म्हणजे मला या साईडचे ऑक्सिजन 4 to 6 करायचे आहे. ऑक्सिजन फक्त इथे प्रेझेंट आहे, त्यामुळे हा जो इथे 4 होता याला मी 6 कसं करू शकते, या 2 ऐवजी सपोज मी 3 लिहिला तर 3 × 2 6 होणार आहे. त्यामुळे जर मी इथे 3 ने मल्टिप्लाय केले इन्स्टेड ऑफ 2, तर आता इक्वेशन बघा कसं होणार आहे. या ठिकाणी Zn2 S2 ऑक्सिजन 3 × 2 6, ऑक्सिजन 2 + 4 6. तर अशा पद्धतीने इक्वेशन बॅलन्स झालेलं आहे. 2 ZnS + 3 O2 प्रॉडक्ट 2 ZnO + 2 SO2. ठीक आहे. सो दिस इज रोस्टिंग रिॲक्शन.
समजते. आता आपण काय बघत आहोत, आपण बघत आहोत एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स. त्यामध्ये आपण बघितलं की आपण सल्फाईड किंवा कार्बन ओरला पहिल्यांदा ऑक्साईडमध्ये कन्वर्ट करतो आणि ऑक्साईडपासून आपण मेटल एक्स्ट्रॅक्ट करतो. सो आता इथे ऑक्साईडमध्ये तर कन्वर्जन झालेलं आहे. झिंक ऑक्साईड, मेटल कोणता इथे मेटल आहे झिंक, तर मला आता पाहिजे आहे झिंक मेटल. सो आता मला या ZnO पासून मला पाहिजे आहे झिंक. ठीक आहे, ZnO पासून मला झिंक पाहिजे आहे. म्हणजेच काय, हा जो O आहे ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन मला रिमूव्ह करायचं आहे. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन बघितलं. ऑक्सिडेशन इज ॲडिशन ऑफ ऑक्सिजन आणि रिडक्शन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. त्यामुळे मी ZnO पासून जर मला झिंक पाहिजे म्हणजे मी ऑक्साईड काढून टाकत आहे. ऑक्साईड काढून टाकत आहे म्हणजे ही कोणती रिॲक्शन झाली, दिस इज रिडक्शन रिॲक्शन. ठीक आहे, दिस इज रिडक्शन रिॲक्शन. त्यामुळे the Zn of formed can be reduced to zinc using carbon. सो याचं मला Zn मध्ये कन्वर्जन करायचं आहे. म्हणजेच काय, इथे मला ZnO ला रिड्यूस करायचं आहे टू झिंक युझिंग कार्बन. कार्बनचा यूज इथे केला जातो. सो रिॲक्शन, रिडक्शन रिॲक्शन, ZnO यापासून मला पाहिजे आहे झिंक, मेटल पाहिजे आहे, ऑक्साईड पासून मला मेटल पाहिजे. सो याची रिॲक्शन घडवली कार्बन सोबत. ठीक आहे, कार्बन सोबत रिॲक्शन घडवलं काय होणार आहे, ZnOचं कन्वर्जन झिंक मध्ये होतं आणि यापासून मला मिळतो CO. ठीक आहे, कार्बन मोनॉक्साईड गॅस मिळत आहे. सो ऑक्साईडचं कन्वर्जन झालेलं आहे आता मेटलमध्ये. म्हणजेच काय, इथे झालेलं आहे मेटलचं एक्स्ट्रॅक्शन. समजलं. रोस्टिंग प्रोसेस काय, सल्फाईड ओरचं कन्वर्जन केलं आपण ऑक्साईडमध्ये. हे ऑक्साईडपासून आपल्याला मेटल पाहिजे आहे. म्हणजेच काय, आपल्याला O काढून टाकायचा आहे. O काढून टाकायचा म्हणजे ऑक्सिजन रिमूव्ह करायचा आहे. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज नथिंग बट रिडक्शन. म्हणजेच काय, इथे आपण घडून आणत आहोत रिडक्शन रिॲक्शन. त्यासाठी आपण यूज करत आहोत कार्बन. ठीक आहे, समजलं रोस्टिंग. आता बघूया कॅल्सिनेशन. कॅल्सिनेशन आपण स्पेसिफिकली यूज करतो कार्बोनेट ओरसाठी. कार्बोनेट ओर्स आर स्ट्रॉंगली हिटेड इन नो ऑर लिमिटेड सप्लाय ऑफ एअर टू कन्वर्ट देम इनटू ऑक्साईड. कार्बोनेटचं कन्वर्जन करायचं आहे ऑक्साईडमध्ये. प्लस कंडिशन काय की नो एअर असेल किंवा लिमिटेड सप्लाय ऑफ एअर तिथे असणार आहे. सो एक्झाम्पल झिंक कार्बोनेट. अगेन झिंकच आपण कन्सिडर केलेलं आहे सल्फाईड फॉर्ममध्ये, कार्बोनेट फॉर्ममध्ये. झिंक कार्बोनेट दॅट इज ZnCO3. आता रिॲक्शन कशी असणार, ZnCO3 याचं कन्वर्जन करायचं आहे, कार्बोनेटचं कन्वर्जन करायचं आहे आपल्याला ऑक्साईडमध्ये. प्लस CO2 गॅस इथे रिलीज होत आहे. या ठिकाणी SO2 गॅस होत होता रिलीज, या ठिकाणी CO2 गॅस रिलीज होत होता. ठीक आहे, सो दिस इज कॅल्सिनेशन रिॲक्शन. आता बघा या दोघांमध्ये फरक काय, रोस्टिंगमध्ये आपण ऑक्सिजन सोबत रिॲक्शन घडवलेली आहे. या ठिकाणी ऑक्सिजन सोबत रिॲक्शन नाही घडलेली, कारण इथे आपण म्हणतो की नो एअर किंवा लिमिटेड एअर असणार आहे. आता हे जर लॉजिकली समजून घ्यायचं असेल, आता फक्त पाठ करण्याची काही गरज नाही की रोस्टिंग म्हणजे यामध्ये आपल्याला एअर किंवा ऑक्सिजन सोबत रिॲक्शन घडवावी लागते. कॅल्सिनेशनमध्ये एअरची गरज नसते. हे पाठ करण्याची गरज नाही. लॉजिकली जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला हे समजेल हे असं का, कारण या ठिकाणी आपण सल्फाईड ओर कन्सिडर करत होतो. ठीक आहे, सल्फाईड ओर कन्सिडर करत होतो. त्यापासून मला पाहिजे होतं ऑक्साईड, सल्फाईड ऑक्साईड. इथे ऑक्सिजनचा काहीच पार्ट नाही, ZnS आहे. ऑक्सिजन काही दिसतंय का तुम्हाला, नाही. त्यामुळे मला बाहेरून ऑक्सिजन इथे द्यावं लागलं. म्हणून ह्या रिॲक्शनमध्ये मला एक्सेस एअरमध्ये ते हीट करावं लागलं. हे जर मी कार्बोनेट कन्सिडर केला, कार्बोनेट म्हणजे काय, CO3 ग्रुप असतो. ठीक आहे, किंवा झिंक कार्बोनेट म्हटलं तर ZnCO3. इथे ऑलरेडी ऑक्सिजन प्रेझेंट आहे ना, इथे ऑलरेडी ऑक्सिजन आहे. याचं कन्वर्जन मला ऑक्साईडमध्ये करायचं जर असेल, ऑलरेडी जर ऑक्सिजन प्रेझेंट असेल तर मला बाहेरून ऑक्सिजन देण्याची गरज नाही आहे. बाहेरून मला ऑक्सिजन देण्याची गरज नाही, जी की इथे होती, कारण इथे ऑक्सिजन तुम्हाला कुठेच दिसत नाहीये. सल्फाईड ओरमध्ये इथे ऑक्सिजन तुम्हाला कुठेच दिसत नाही. कार्बोनेटमध्ये तुम्हाला इथे ऑक्सिजन दिसत आहे. त्यामुळे इथे ऑलरेडी ऑक्सिजन प्रेझेंट आहे. त्यामुळे मला बाहेरून एक्स्ट्रा ऑक्सिजन देण्याची गरज नाही आहे. त्यामुळे असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणून कॅल्सिनेशन नो एअरमध्ये आपण करत असतो. ठीक आहे, समजते काय सांगते ते. सो ZnCO3 यापासून आपल्याला ह्या कार्बोनेट ओरचं कन्वर्जन होत आहे ऑक्साईड ओरमध्ये, म्हणजे ZnO. त्यासोबत गॅस मिळत आहे आपल्याला CO2. इक्वेशन इज बॅलन्स. आता मला ऑक्साईड तर मिळालं. अगेन याच पद्धतीने ऑक्साईडपासून मला पाहिजे आहे मेटल. ऑक्साईड कोणता आहे, झिंक ऑक्साईड. त्यापासून मेटल कोणतं मिळणार, झिंक. सो झिंक ऑक्साईडचं कन्वर्जन मला करायचं आहे झिंकमध्ये. सो दिस ZnO ऑब्टेन इज देन रिड्यूस टू झिंक युजिंग सुटेबल रिड्युसिंग एजंट. याच पद्धतीने यामध्ये कसं आपण कार्बनचा यूज केला, ZnOचं कन्वर्जन झिंकमध्ये करायचं आहे इथे सुद्धा. म्हणजे ऑक्सिजन मला काढून टाकायचं आहे. ऑक्सिजन काढून टाकायचं म्हणजे इथे रिडक्शन मेथड किंवा रिडक्शन प्रोसेस होणार आहे. सो त्यासाठी एक सुटेबल रिड्युसिंग एजंट यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल कार्बन, जसं ह्या केसमध्ये यूज केला कार्बन. याला सुद्धा अल्टरनेट सुद्धा असतात, कार्बन असतात किंवा सोडियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम रिॲक्टिव्ह मेटल इथे यूज केले जातात. सो रिडक्शन इज डन युजिंग सुटेबल रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, असा एजंट की जो रिडक्शन प्रोसेसला हेल्प करतो. रिडक्शन प्रोसेसला जो हेल्प करतो त्याला आपण बोलतो रिड्युसिंग एजंट. फॉर एक्झाम्पल कार्बन किंवा सोडियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम अशा हायली रिॲक्टिव्ह मेटल इथे यूज केले जातात. सो रिॲक्शन अगेन सेम असणार आहे. ZnO + C त्यापासून मिळत आहे Zn + CO. तर
ही जी प्रोसेस असते ह्या दोन प्रोसेसेस यूज केल्या जातात मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटलच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी. ठीक आहे, रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन. सो आतापर्यंत आपण काय काय बघितलं, आपण बघत आहोत एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटलच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी बेस्ट प्रोसेस काय असते की हे जे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल असतं हे कसे आपल्याला मिळतात, सल्फाईड किंवा कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये. सो बेस्ट वे असतो सल्फाईडचं कन्व्हर्जन ऑक्साईडमध्ये करणं, ऑक्साईडपासून मेटल मिळवणं, किंवा कार्बोनेटचं कन्व्हर्जन ऑक्साईडमध्ये करणं, ऑक्साईडपासून मेटल मिळवणं, कारण ऑक्साईडपासून मेटल मिळणं इझी असतं. सो सल्फाईड आणि कार्बोनेट ओरचं कन्व्हर्जन ऑक्साईडमध्ये करण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रोसेसेस असतात. एक असते रोस्टिंग, एक असते कॅल्सिनेशन. रोस्टिंग दिस इज यूज फॉर सल्फाईड ओर, कॅल्सिनेशन यूज फॉर कार्बोनेट ओर. यामध्ये एक्सेस एअरमध्ये हीट केलं जातं, यामध्ये नो एअर और लिमिटेड एअरमध्ये हीट केलं जातं. आता इथे एक्सेस एअरमध्ये, रोस्टिंगमध्ये एक्सेस एअरमध्ये का हीट केलं जातं, कारण सल्फाईड ओर आहे, इथे ऑक्सिजन तुम्हाला कुठे दिसत नाही, त्यामुळे त्याला बाहेरून ऑक्सिजन द्यावं लागतं असं तुम्ही लॉजिकली समजून घेऊ शकता, आणि म्हणून इथे एक्सेस एअर सप्लाय करावे लागते. कॅल्सिनेशन आहे, या ठिकाणी ऑलरेडी जर तुम्ही बघितलं कार्बोनेट आहे, कार्बोनेट ओरचं कन्व्हर्जन आपण ऑक्साईडमध्ये करत आहोत. कार्बोनेट आहे म्हणजे इथे ऑलरेडी ऑक्सिजन आहे, म्हणजे याला बाहेरून ऑक्सिजन देण्याची गरज नाही आहे, म्हणून आपण असं बोलतो की तो नो एअर किंवा लिमिटेड एअरमध्ये हीट केला जातो. सो ZnCO3 याचं फक्त डिकम्पोजिशन होतं असं आपण बोलू शकतो ZnO आणि CO2 मध्ये. दोन्ही ठिकाणी ऑक्साईड मिळत आहे, ऑक्साईडपासून मेटल पाहिजे आहे, ऑक्साईडपासून मेटल पाहिजे म्हणजे मला ओ काढून टाकायचा आहे, ऑक्सिजन रिमूव्ह करायचा म्हणजे तिथे होणार आहे रिडक्शन प्रोसेस, आणि त्यासाठी काही रिड्युसिंग एजंट यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल कार्बन, जसे इथे कार्बन यूज केलं, इथे कार्बन यूज केला. अजूनही काही ऑप्शन्स असतात, फॉर एक्झाम्पल सोडियम, कॅल्शियम किंवा ॲल्युमिनियम असे जे रिॲक्टिव्ह मेटल असतात ते सुद्धा आपण रिड्युसिंग एजंट म्हणून यूज करू शकतो. आणि त्यानंतर ही एक रिॲक्शन, तर फायनली आपल्याला इथे मिळत आहे मेटल, इथे सुद्धा मेटल मिळत आहे, इथे सुद्धा मेटल मिळत आहे, म्हणजेच काय मेटल एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे. ठीक आहे, समजलं. आता आपण जे रिडक्शन बघितलं की ऑक्साईडपासून आपण मेटल मिळवत होतो, ऑक्साईडपासून मेटल मिळवत होतं, रिडक्शन प्रोसेस होती, त्यामध्ये आपण कार्बनचा यूज केला. सो हे रिडक्शन बाकी काही मेटलचा यूज करून सुद्धा केला जातो. फॉर एक्झाम्पल रिडक्शन बाय अदर रिॲक्टिव्ह एलिमेंट्स, जसं आपण बघितलं की फक्त कार्बनच नाही, ब्रॅकेटमध्ये तिथे लिहिलेलं होतं सोडियम होतं, कॅल्शियम होतं किंवा ॲल्युमिनियम होतं, म्हणजे हे सुद्धा रिड्युसिंग एजंट म्हणून काम करू शकतात. तेच आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. सो रिडक्शन बाय अदर रिॲक्टिव्ह मेटल, फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम जर आपण कन्सिडर केला, ठीक आहे, आपण काय बघतो रिडक्शन, ऑक्साईड मिळालं आहे, ऑक्साईडपासून आपल्याला मेटल मिळवायचं आहे, तिची रिडक्शन प्रोसेस असते, त्यामध्ये आपण कार्बन यूज केलेला, कार्बनऐवजी आपण दुसरे सुद्धा मेटल इथे यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल रिडक्शन किंवा डिस्प्लेसमेंट बाय ॲल्युमिनियम. जर मी मॅंगनीज डायऑक्साईड कन्सिडर केला MnO2, ठीक आहे, मॅंगनीज डायऑक्साईड, आणि त्याची रिएक्शन जर मी घडवली ॲल्युमिनियम सोबत, इथे मला काय पाहिजे, मला मेटल पाहिजे आहे, इथे मिळणार Mn, मेटल मिळत आहे, त्यानंतर Al2O3 प्लस हीट इथे बाहेर पडत आहे. आता यामध्ये जर बघितलं MnO2 ऑक्साईडचं कन्व्हर्जन इथे मेटलमध्ये होत आहे, म्हणजेच काय रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होत आहे. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजेच काय, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज नथिंग बट रिडक्शन. त्यामुळे रिडक्शन प्रोसेस कोणती असणार आहे, MnO2 यापासून Mn मिळणं, Mn इज रिड्यूस किंवा मॅग्नीज इज रिड्यूस, किंवा ही जी आहे रिडक्शन प्रोसेस. आता यामध्ये बघितलं Al पासून मला मिळत आहे Al2O3, Al मध्ये ऑक्सिजन ॲड होत आहे, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज नथिंग बट ऑक्सिडेशन, म्हणजेच काय इथे होत आहे ऑक्सिडेशन, एलचं कन्वर्जन Al2O3 मध्ये होत आहे, किंवा आपण असं बोलू ॲल्युमिनियम इज ऑक्साईड. हे जस्ट इन्फॉर्मेशनसाठी लक्षात ठेवा, जनरली यावर क्वेश्चन विचारला जात नाही. ओके, त्याच पद्धतीने आता हे आपण ॲल्युमिनियमचं मॅग्नीज डायऑक्साईड जर मी कन्सिडर केला, मॅग्नीज डायऑक्साईड म्हणजे ऑक्साईडचं कन्वर्जन जर मला मेटलमध्ये करायचं आहे, यापासून जर मला Mn पाहिजे असेल, मग त्या केसमध्ये मी ॲल्युमिनियम मेटल यूज करून ही प्रोसेस घडून आणू शकते. सेकंड थर्मिट रिॲक्शन बोलतात त्याला. सो आयन ऑक्साईड प्लस ॲल्युमिनियम. थर्मिट रिॲक्शन म्हणजे काय, यामध्ये Fe2O3, ठीक आहे, म्हणजे आयनचं ऑक्साईड, Fe2O3 म्हणजे काय आयन ऑक्साईड, त्याची रिॲक्शन अगेन घडवली आहे ॲल्युमिनियम सोबत, त्यापासून आपल्याला मिळत आहे मेटल दॅट इज फेरस प्लस Al2O3 प्लस हीट, Al2O3 हीट. ठीक आहे, रिॲक्शन बॅलन्स तुम्हाला करावी लागेल. सो मेटल ऑक्साईड प्लस ॲल्युमिनियम, यापासून मिळत आहे मेटल ॲल्युमिनियम ऑक्साईड प्लस हीट. आता यामध्ये जर बघितलं तर मी Fe2O3 याचं कन्वर्जन होत आहे Fe मध्ये, म्हणजे ऑक्सिजन रिमूव्ह होत आहे, ऑक्सिजन रिमूव्ह होत आहे, म्हणजेच काय रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज नथिंग बट रिडक्शन, म्हणजेच काय इथे होत आहे रिडक्शन. आणि रिड्युसिंग एजंट कोण आहे, रिड्युसिंग एजंट आहे ॲल्युमिनियम. ओके, सो हीट इव्हॉल्व इज सो हाय दॅट मेटल ऑप्टेन इज इन द मोल्टन फॉर्म. आणि या प्रोसेसमध्ये थर्मिट रिॲक्शन याला बोलतात. थर्मिट रिॲक्शन म्हणजे काय, आयन ऑक्साईडपासून जर मला आयन किंवा फेरस पाहिजे असेल, त्याची रिॲक्शन ॲल्युमिनियम सोबत घडवलेली आहे. सो त्यामध्ये हीट इतकी जास्त इन्व्हॉल्व होते की हा जो मेटल असतो, मेटल जो आपल्याला मिळतो हा मोल्टन फॉर्ममध्ये असतो, एवढी जास्त हीट असते. ठीक आहे, मोल्टन फॉर्ममध्ये आपल्याला मेटल मिळतो. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन हे दोन्ही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की फक्त कार्बनच नाही तर बाकी सुद्धा मेटलचा यूज करून आपण हे रिडक्शन घडून आणू शकतो. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम, आणि ही जी आयन ऑक्साईड सोबत जी रिॲक्शन असते याला आपण बोलतो थर्मिट रिॲक्शन. ओके,
त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एक्सट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल. ठीक आहे, हायली रिॲक्टिव्ह मेटल, इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल, त्यामध्ये आपण सल्फाईड किंवा कार्बोनेट ओरचं कन्वर्जन करतो ऑक्साईडमध्ये. ऑक्साईडपासून आपण रिड्युसिंग एजंटचा यूज करून त्यापासून मेटल मिळवतो. आता थर्ड कॅटेगरी बघायची आहे की लेस रिॲक्टिव्ह मेटलचं एक्सट्रॅक्शन कसं केलं जातं. लेस रिॲक्टिव्ह मेटल म्हणजे काय, जे रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या बॉटमला असतात त्याला आपण बोलतो लेस रिॲक्टिव्ह मेटल. फॉर एक्झाम्पल सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम हे असतात लेस रिॲक्टिव्ह मेटल. सो जनरली लेस रिॲक्टिव्ह मेटलची आपण प्रॉपर्टी बघितली की नावावरून सांगतं की हे मेटल लेस रिॲक्टिव्ह असतात किंवा हे कोणासोबत रिॲक्शन घडून आणत नाही, ते त्यांच्या मस्त मजेमध्ये असतात, त्यांना कोणाशी काही घेणं देणं नसतं, ते फ्री स्टेटमध्ये सुद्धा जनरली अवेलेबल असतात. त्यामुळे असे जे मेटल असतात असे मेटल बऱ्यापैकी आपल्याला फ्री स्टेटमध्येच मिळतात. ठीक आहे, लेस रिॲक्टिव्ह मेटल आपल्याला बऱ्यापैकी फ्री स्टेटमध्येच मिळत असतात. मग काही जे मेटल असतात फॉर एक्झाम्पल कॉपर कंबाईंड स्टेटमध्ये सुद्धा असू शकतं. कॉपर इज अगेन लेस रिॲक्टिव्ह मेटल. मग त्याचं एक्सट्रॅक्शन कसं केलं जातं ते आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. सो नेक्स्ट टॉपिक एक्सट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल. Extraction of less reactive metal. So metals at the bottom of reactivity series are least reactive or less reactive. Bottom ला जे असतात ते less or least reactive असतात. Gold, then silver and then platinum. Gold, silver, platinum for example. Because they hardly react with oxygen, carbon or water, so they are found in free or native state in nature. ते hardly कोणासोबत रिॲक्शन घडवतात, ऑक्सिजन, कार्बन अँड वॉटर हार्डली रिॲक्शन होते, त्यामुळे ते कंबाईन स्टेटमध्ये नसतात, ते जनरली फ्री किंवा नेटिव्ह किंवा ओरिजिनल स्टेटमध्ये असतात नेचरमध्ये. ठीक आहे, त्यांना कोणाशी काही घेणं देणं नसतं, ते कोणासोबतच रिॲक्शन घडवण्यामध्ये इंटरेस्टेड नसतात, ते त्यांच्या फ्री स्टेटमध्ये अवेलेबल असतात लेस रिॲक्टिव्ह मेटल्स. ओके, फॉर एक्झाम्पल कॉपर इज ऑल्सो लेस रिॲक्टिव्ह मेटल. कॉपर सुद्धा लेस रिॲक्टिव्ह मेटल आहे, बट अनलाईक गोल्ड अँड सिल्वर इट इज नॉट युजली फाउंड इन फ्री स्टेट. कॉपर लेस रिॲक्टिव्ह मेटल जरी असला तरी गोल्ड सिल्वरसारखा तो फ्री स्टेटमध्ये जनरली मिळत नाही. द रिझर्व्स ऑफ कॉपर इन फ्री स्टेट आर व्हेरी फ्यू. म्हणजे फ्री स्टेटमध्ये असतात बट खूप कमी प्रमाणामध्ये कॉपर आपल्याला फ्री स्टेटमध्ये आढळतो. जनरली कॉपर जो असतो तो कॉपर सल्फाईड म्हणून आपल्याला मिळतो किंवा सल्फाईड फॉर्ममध्ये कॉपर आपल्याला मिळतो. ठीक आहे, सो कॉपर मेनली ऑकर्स ॲज कॉपर सल्फाईड. कॉपर सल्फाईड म्हणजे काय, Cu2S. सल्फाईड फॉर्ममध्ये किंवा कंबाईन फॉर्ममध्ये कॉपर असतो. सो याचं एक्सट्रॅक्शन कसं केलं जातं. एक्सट्रॅक्शन प्रोसेस ऑफ कॉपर फ्रॉम Cu2S ओर. Cu2S पासून यापासून मला पाहिजे आहे कॉपर, मग एक्सट्रॅक्शन कसं केलं जातं. सो कॉपर कॅन बी ऑब्टेन फ्रॉम Cu2S जस्ट बाय हिटिंग इन एअर. जस्ट एअरमध्ये ते हीट केलं जातं. Cu2S एअरमध्ये हीट करून त्यापासून कॉपर एक्सट्रॅक्ट केलं जातं. आपण बघत आहोत एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल, त्यामध्ये आपण बघत आहोत एक्सट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल. त्यामध्ये आपण बघितलं मेजॉरिटी जे लेस रिॲक्टिव्ह मेटल असतात ते फ्री किंवा नेटिव्ह स्टेटमध्ये असतात, कारण ते कोणासोबत रिॲक्शन घडून आणत नाही, त्यामुळे ते फ्री स्टेटमध्ये असतात. जर मी कॉपरचा विचार केला, कॉपर इज ऑल्सो लेस रिॲक्टिव्ह मेटल, बट हा जो कॉपर आहे हा रिअरली फ्री स्टेटमध्ये आपल्याला मिळतो किंवा त्याची रिझर्व लिमिटेड आहे. जनरली तो सल्फाईड फॉर्ममध्ये असतो किंवा कंबाईंड फॉर्ममध्ये आपल्याला मिळतो. सो जर मी Cu2S किंवा कॉपर सल्फाईड कन्सिडर केलं, त्यापासून कॉपर कसं एक्सट्रॅक्ट होतं ते आपल्याला बघायचं आहे. एक्सट्रॅक्शन प्रोसेस सिंपल आहे. कॉपर सल्फाईडला फक्त आपल्याला हीट करायचं आहे. सो कॉपर कॅन बी ऑब्टेन फ्रॉम Cu2S जस्ट बाय हिटिंग इन एअर. सो रिॲक्शन कशी होणार आहे, पहिल्यांदा Cu2Sचं कन्वर्जन होणार आहे ऑक्साईडमध्ये. एअरमध्ये हीट करत आहोत म्हणजेच काय, ऑक्सिजनसोबत रिॲक्शन होणार आहे. Cu2S प्लस 2Cu2S प्लस 3O2, त्यापासून आपल्याला मिळत आहे Cu2O प्लस SO2. म्हणजे इथे सल्फाईडचं कन्वर्जन होत आहे ऑक्साईडमध्ये. ठीक आहे, SO2 गॅस इथे बाहेर पडत आहे. फॉर्म Cu2O कॉपर ऑक्साईड क्युप्रस ऑक्साईड देन रिॲक्ट्स विथ रिमेनिंग Cu2S. आता बट ही जी रिॲक्शन असते हे असतं पार्शल कन्वर्जन. हे Cu2Sचं पूर्णपणे ऑक्साईडमध्ये कन्वर्जन नाही होत, पार्शली होतं, म्हणजे काही प्रमाणामध्ये होतं. त्यामुळे आता आपल्याकडे काय काय असणार आहे, पार्शल कन्वर्जन झालेलं आहे, म्हणजे Cu2Sचं पूर्णपणे Cu2O मध्ये कन्वर्जन झालेलं नाहीये. आपल्याकडे अजूनही Cu2S अवेलेबल आहे, कारण ही प्रोसेस आहे पार्शलची. समजते काय सांगते ते, पार्शल रिॲक्शन होते, त्यामुळे Cu2S अजून सुद्धा आपल्याकडे प्रेझेंट आहे. त्यामुळे हा जो फॉर्म झालेला Cu2 असतो म्हणजेच कॉपर ऑक्साईड किंवा ज्याला आपण बोलतो क्युप्रस ऑक्साईड, कॉपर ऑक्साईड किंवा क्युप्रस ऑक्साईड देन रिॲक्ट्स विथ रिमेनिंग Cu2S. जो उरलेला Cu2S असणार आहे त्याच्यासोबत याची रिॲक्शन होते. त्यामुळे रिडक्शन ऑफ Cu2S बाय रिमेनिंग Cu2S, Cu2O बाय रिमेनिंग Cu2S, Cu2O प्लस Cu2S यापासून आपल्याला मिळते 6Cu प्लस SO2. तर अशा पद्धतीने आपल्याला कॉपर मिळतं. त्यामुळे Cu2S आपण एअरमध्ये हीट केल्यानंतर आपल्याला कॉपर मिळू शकतं, बट हे 2 स्टेजेसमध्ये ही प्रोसेस तुम्हाला लिहायची आहे. फर्स्ट स्टेज Cu2Sची रिॲक्शन होते ऑक्सिजनसोबत, त्यापासून मला मिळतं ऑक्साईड आणि SO2 गॅस बाहेर पडतो. बट हे जे कन्वर्जन असतं हे कन्वर्जन पार्शल असतं, म्हणजे पूर्ण Cu2Sचं पूर्णपणे ऑक्साईडमध्ये कन्वर्जन नाही होत. Cu2S स्टील तिथे असतो. मग हा जो राहिलेला Cu2S असतो याचं रिॲक्शन फॉर्म झालेला ऑक्साईड सोबत होते.
Cu2O आणि Cu2O फॉर्म झालेला आणि Cu2S जो उरलेला आहे या दोघांची रिॲक्शन होते, त्यापासून आपल्याला मिळतं कॉपर मेटल आणि SO2 गॅस मिळतो. सो थोडक्यात काय, आपण Cu2S ओरपासून आपण मिळवलेला आहे कॉपर, म्हणजेच काय मेटलचं झालेलं आहे एक्स्ट्रॅक्शन. तर लेस और लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल्सच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी फक्त एक हे एक्झाम्पल तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे, कॉपर ओरचं Cu2S 2 स्टेजेसमध्ये रिॲक्शन होते. एक होतं पार्शियल कंबक्शन, जो प्रॉडक्ट किंवा जे ऑक्साईड मिळतं ते अगेन सल्फाईड सोबत रिॲक्ट होऊन त्यानंतर आपल्याला मिळतं कॉपर, दॅट इज दी मेटल. तर हे होतं अबाउट एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स, मेटलर्जीची स्टेप. त्यानंतरची नेक्स्ट स्टेप जी आहे दॅट इज रिफायनिंग ऑन प्युरिफिकेशन ऑफ इम्प्युअर मेटल. आपण बघितलं, आपण 4 स्टेजेस म्हणत होतो की आपण मायनिंग कन्सिडर केलेलं, त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, मायनिंग मेटल एक्स्ट्रॅक्ट केलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, त्यामध्ये असणार इम्प्युरिटी काढून टाकली, त्यानंतर आपण मेटलचे एक्स्ट्रॅक्शन बघितलं, दॅट इज एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. आता हे जे एक्स्ट्रॅक्ट झालेलं मेटल असतं हे मेटल प्युअर फॉर्ममध्ये नसतं, सो त्याचं प्युरिफिकेशन कसं केलं जातं, दॅट इज द नेक्स्ट प्रोसेस, त्याला आपण बोलतो रिफायनिंग ऑर प्युरिफिकेशन ऑफ इम्प्युअर मेटल. सो जनरली आपण फर्स्ट स्टेज कन्सिडर नाही करत, म्हणजे मायनिंग जास्त काही डिस्कस नाही केलेलं. सो आपण आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर ही फर्स्ट स्टेप कन्सिडर केली, एक्स्ट्रॅक्शन सेकंड, आणि आता आहे थर्ड, दॅट इज रिफायनिंग ऑर प्युरिफिकेशन ऑफ इम्प्युअर मेटल्स. ओके, सो metals obtained from ores by reduction are not very pure. एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल मध्ये आपण रिडक्शनचा यूज केलेला. सो ह्या स्टेजपासून मिळालेले जे मेटल असतं हे प्युअर नसतं. दिस मेटल कंटेन इम्प्युरिटी दॅट मस्ट बी रिमूव्ह टू गेट प्युअर मेटल. इम्प्युरिटी असतं, त्यामध्ये ह्या इम्प्युरिटी आपल्याला रिमूव्ह करायची असतं टू गेट प्युअर मेटल. ठीक आहे, प्युअर मेटल मिळवण्यासाठी जे मेटल आपल्याला मिळतं रिडक्शनमध्ये ते अगदी प्युअर नसतात, सो त्यामध्ये सुद्धा काही इम्प्युरिटी प्रेझेंट असतात. प्युअर मेटल मिळवायचं आहे, त्यामुळे या इम्प्युरिटी आपल्याला काढून टाकाव्या लागतात. द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग दिस इम्प्युरिटीज इज कॉल्ड एज रिफायनिंग. आणि या इम्प्युरिटी काढून टाकण्याची प्रोसेस असते त्याला आपण बोलतो रिफायनिंग. मोस्ट कॉमन मेथड आहे इलेक्ट्रोलिटिक रिफायनिंग. कॉमन मेथड कोणती आहे, रिफायनिंग केलं जातं विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोलिसिस, किंवा आपण असं बोलू शकतो त्याला आपण बोलतो इलेक्ट्रोलिटिक रिफायनिंग. सो व्हॉट इज इलेक्ट्रोलिटिक रिफायनिंग? इट इज अ प्रोसेस बाय विच इम्प्युरिटीज आर रिमूव्ह फ्रॉम अन इम्प्युअर मेटल युझिंग इलेक्ट्रोलिटिक प्रोसेस. इलेक्ट्रोलिटिक प्रोसेसचा यूज करून इम्प्युअर मेटलमधून इम्प्युरिटी काढून टाकली जाते. म्हणजेच आपण असं बोलू शकतो इम्प्युअर मेटल जे आपल्याला मिळत आहे प्रिव्हियस स्टेज मधून म्हणजे काय, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल, किंवा ज्यामध्ये आपण रिडक्शन यूज केलेलं. सो इम्प्युअर मेटलचं कन्व्हर्जन प्युअर मेटलमध्ये कन्वर्ट केलं जातं. कसं? बाय रिमूव्हिंग इम्प्युरिटीज. आणि त्यासाठी जनरली कोणती प्रोसेस यूज केली जाते? त्यासाठी प्रोसेस यूज केली जाते इलेक्ट्रोलिटिक रिफायनिंग. इलेक्ट्रोलिटिक प्रोसेस यूज केली जाते, किंवा त्याला आपण बोलतो इलेक्ट्रोलिटिक रिफायनिंग. मग ह्या स्टेज नंतर आपल्याला मिळतं प्युअर मेटल. तर अशा पद्धतीने मेटलच्या ओरपासून आपण मेटल मिळवू शकतो किंवा प्युअर मेटल मिळवू शकतो. या सगळ्या स्टेजेस आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहे. यामध्ये आपल्याला जास्त डिटेलमध्ये जायचं नाही. रिफायनिंग किंवा प्युरिफिकेशनमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की प्रिव्हियस जी स्टेज होती की ज्यामध्ये आपण रिडक्शन मेथडने मेटल मिळवलेलं किंवा एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल बघितलं, हे मेटल नेहमी प्युअर नसतं, त्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतात. त्यामुळे या इम्प्युरिटीज आपल्याला रिमूव्ह करून त्यापासून प्युअर मेटल पाहिजे असतो. ही जी प्रोसेस असते याला आपण बोलतो रिफायनिंग किंवा प्युरिफिकेशन. याला आपण काय बोलतो? रिफायनिंग और प्युरिफिकेशन. सो जनरली रिफायनिंगसाठी आपण मेथड यूज करतो इलेक्ट्रोलिटिक रिफायनिंग. इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस आपण यूज करतो आणि म्हणून या मेथडला आपण बोलतो इलेक्ट्रोलिटिक रिफायनिंग.